नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मराठी आय टीवाला. बरं मला सांगा, तुमच्या टी व्हीच्या मागे पण वायर्सचं एक मोठं जंजाळ झालं आहे का? एक वायर डिशची, एक HDMI, एक पॉवरची आणि त्यात तो सेट टॉप बॉक्सचा रिमोट शोधण्यात अर्धा जन्म जातो. पण मित्रांनो, 2026 मध्ये ही डोकेदुखी आता कायमची संपणार आहे. कारण तुमचा टी व्ही आता हार्डवेअर लेस होतोय. तो काळा डबा आता इतिहास जमा होणार का? चला, आज याचं सिस्टम अपडेट घेऊया. पॉइंट 1. डबा गेला कुठे? आता तुम्ही म्हणाल, अरे मग चॅनल दिसणार कसे? हार्डवेअर टू सॉफ्टवेअर मायग्रेशनबद्दल बोलतो ना, अगदी तसंच झालंय. आता नवीन स्मार्ट टी व्हीमध्ये बिल्ट इन सॅटेलाइट ट्यूनर येतोय. म्हणजे काय? तर तुमच्या डिशची वायर आता थेट टी व्हीला लागणार. कोणताही मधला डबा नको, कोणतीही एक्स्ट्रा HDMI वायर नको. जसं आपण आधी गाणी ऐकायला वॉकमॅन बाळगायचो आणि आता मोबाईलमध्येच सगळं आहे, तसंच आता टी व्हीच्या मदरबोर्डवरच तो डबा फिट केलाय. यालाच आपण इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजी म्हणतो. पॉइंट 2. D2M म्हणजे काय? आता एक सर्वात मोठी तांत्रिक क्रांती. D2M, डायरेक्ट टू मोबाईल स्लॅश टी व्ही. लहानपणी आपण अँटेना फिरवून दूरदर्शन बघायचो, आठवतंय? हे तंत्रज्ञान अगदी तसंच आहे, पण सुपर फास्ट. यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज नाही, वायफायची गरज नाही. जसा रेडिओ सिग्नल पकडतो, तसा तुमचा टी व्ही थेट हवेतून सिग्नल पकडणार. फायदा काय? मॅच सुरू असताना जेव्हा इंटरनेट लॅग होतं आणि शेजारच्या घरातून आधीच ओरडण्याचा आवाज येतो, ते आता बंद होणार. कारण हे रिअल टाईम आहे. यात कोणतीही लेटन्सी नाही. पॉइंट 3. स्मार्ट टी व्ही आहे, मग मी काय करू? जर तुमच्याकडे आधीच एक चांगला स्मार्ट टी व्ही असेल, तर तुम्हाला नवीन टी व्ही घ्यायची गरज नाही. तुम्ही ॲप बेस्ड टी व्हीकडे वळू शकता. जिओ, एअरटेल किंवा टाटा प्ले आता त्यांचे चॅनल्स थेट ॲपवर देतात. जर तुमचा टी व्ही जुना असेल, समजा 1 GB रॅमवाला, तर तो जड ॲप्समुळे हँग होऊ शकतो. अशावेळी बाह्य स्ट्रीमिंग स्टिक लावलेली बरी. पण जर तुमचा टी व्ही नवीन असेल, तर विसरा तो जुना डबा आणि व्हा पूर्णपणे वायरलेस. पॉइंट 4. सर्वसामान्यांचा फायदा काय? आता तुम्ही म्हणाल, हे सगळं ठीक आहे, पण माझे पैसे वाचतील का? तर ऐका. कमी बिल. बॉक्सचं वेगळं भाडं किंवा इन्स्टॉलेशन चार्ज वाचणार. एकच रिमोट. 2 रिमोट सांभाळायचं टेन्शन संपलं. क्लीन सेटअप. टीव्हीच्या खाली फक्त शांतता असेल, वायर्सचा पसारा नाही. जसं आपण IT मध्ये सिस्टम एफिशियन्सी वाढवतो, तसंच आता तुमचं घर स्मार्ट होणार आहे. तर मित्रांनो, आता काळ बदललाय. डबे गेले, आता फक्त स्मार्ट स्क्रीन उरली आहे. तुम्हाला काय वाटतं? तो जुना डबा बरा होता की ही नवीन नो बॉक्स दुनिया? खाली कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की मांडा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांसोबत शेअर करा. मी तुमचा मराठी IT वाला. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण टॉपिकवर.